नमस्ते. तर आज आम्ही चाललो आहोत आमच्या मामाकडे आंबोलीला. तर आम्ही संध्याकाळी जाण्यासाठी निघालो. हा घाट तर सगळ्यांनी ओळखलाच असेल. हा आहे आंबोलीचा घाट. तर तिथे जाऊन आम्ही काय काय करणार आहोत ते सगळं तुम्हाला आजच्या या व्लॉगमध्ये बघायला मिळेल. त्याच्यामुळे व्लॉग पूर्ण बघा. चला तर मग आता आम्ही पोचलो आहोत मामाकडे. इकडे आल्यावर तर मी शूट घेतलं नाही होतं, कारण का सगळ्यांना भेटण्यात, सामान वगैरे उतरवण्यात त्यातच वेळ गेला. आणि येऊन बॅग्स वगैरे ठेवून आम्ही लगेच बाहेर पडलो फिरण्यासाठी, कारण का इव्हनिंगचं इकडचं सनसेट वगैरे वातावरण भरपूर छान असतं. त्याच्यामुळे आम्ही सगळे इथे शेतात चाललो होतो. हे बघा, हे सगळे मामाचं मागे शेत आहे, पूर्ण ऊसाची शेती वगैरे आहे. आणि हा आहे त्यांचा गोठा. ह्यात मस्त गाई म्हशी वगैरे होत्या. विहानला तर तिथे खूपच मजा येत होती. भरपूर मनसोक्त तो मातीत खेळत होता. हे बघा, क्लायमेट किती छान आहे. हे ना जामाचं झाड आहे. एक वेगळ्याच प्रकारचे जाम लागतात ह्या झाडावर. हे बघा, तुम्हाला मी दाखवते. हे त्याचं फूल आहे. अजून ह्या झाडावर लागले नाही आहेत जाम, पण दुसरं एक झाड आहे ना त्या साईडला, तिथे लागत आहेत. हे बघा, अशा प्रकारे इथे जाम लागतात. आणि ह्यांची टेस्ट पण एकदम वेगळीच असते. मग आम्ही घरी आलो आणि बघतो तर ये देखो हमारे बडे भैया मस्तपैकी बॉनफायरमध्ये बार्बिक्यू करत बसले होते. स्वीटकॉर्न वगैरे सगळं काय काय घेऊन येतात. ते नेहमी येताना चिकन वगैरे आणतात, म्हणजे बार्बिक्यू वगैरे करण्यासाठी. पण ह्या टायमाला मार्गशीर्ष असल्यामुळे असंच काहीतरी बटाटे, परत रताळं, स्वीटकॉर्न असं काय काय घेऊन आले होते. आणि ते आता आम्ही सगळे म्हणजे बार्बिक्यू करत होतो. त्यानंतर हे बघा, हे असं म्हणजे जेव्हा भाजून झाल्यावर हे सगळं पील करून त्याचे छोटे छोटे तुकडे वगैरे करून घेतले आणि सगळ्यांना थोडे थोडे नेऊन दिले. हे बघा, मस्तपैकी असं सगळं क्लीन करून त्यात मीठ आणि मसाला घातला आणि मस्त बारीक करून घेतले. हे करता करताच मी आधी अर्धे संपवले होते. त्यानंतर मग कोणाला हवे असतील त्यांना आतमध्ये घरात वगैरे सगळ्यांना दिले. थंडी तर भरपूर होती, त्यामुळे सगळे स्वेटर घालूनच बसले होते आणि खूप छान वाटत होतं. इकडे आल्यावर म्हणजे टी व्हीची वगैरे तर गरजच लागत नाही. इकडे तिकडे फिरण्यातच सगळा वेळ निघून जातो आणि खूप जण असले तर अजून जास्त मजा येते. हे बघा, आता इकडे मामी होती म्हणून राहिलेत दोनच अजून, म्हणजे भाजायचे आहेत. बाहेर चालू आहे प्रोसेस बाहेर त्यांच्यावर, पण जेवढे झाले होते तेवढे आम्ही कट करून तोपर्यंत खाऊन घेतले. आता त्याच्यानंतर बटाटे वगैरे भाजत आहेत, तेही आम्ही असेच कट वगैरे करून खाणार आहोत. आणि राधिका मामीनी मस्त गरमागरम भजी करून आणली होती. भजी आणि चहाचा बेतही आमचा झाला. त्यात आमचं मध्ये हे पण काम सुरूच होतं. मस्त खूप मजा आली. त्यानंतर आम्ही तर जास्त वेळ त्या बॉनफायरकडेच बसून होतो. घरात कोणी यायला तयारच नाही होतं, कारण तिथे खूप मस्त वाटत होतं गरम गरम. नंतर मग आम्ही जेवण्यासाठी घरात आलो. हे बघा, इकडे वियांची आणि तनूची कशी मस्ती सुरू आहे. मग आम्ही मस्तपैकी जेवण करून घेतलं आणि नंतर थोडा वेळ जाऊन बाहेर बसलो. थोडेसे फटाके होते दिवाळीत राहिलेले, तेही लावून घेतले. आणि त्यानंतर मस्त बॉनफायरकडे बसून राहिलो. असं छान वाटत होतं गरम गरम. आणि गप्पा गोष्टी करत करत कधी वेळ निघून गेला तेच कळलं नाही. त्यानंतर मग रात्री इथे जत्रा होती. मग त्या जत्रेसाठी आम्ही जायचं ठरवलं. आम्हाला माहीत नाही होते की जत्रा आहे, बट आम्ही आलो तेव्हा कळलं की जत्रा आहे. सो मग म्हटलं की आज जत्रेलाही जाऊन येऊया. चला तर मग तुम्हाला पण इथली माऊलीची जत्रा दाखवते. आता आम्ही इथे पोचलो आहोत. हे बघा, आता आम्ही जत्रेकडे जातो. गर्दी भरपूर होती आणि थंडीही तेवढीच होती. भरपूर थंडी वाजत होती, पण जत्रेत फिरायचं तर होतंच. हे बघा, सगळ्यात आधी आम्ही जाऊन पहिलं देवाचं दर्शन घेतलं. सगळीकडे दुकानं बसली होती, भरपूर दुकानं होती. सगळी तर आम्ही फिरलोच नाही, कारण का लेटही भरपूर झाला होता आणि थंडी पण भरपूर होती. सो सगळ्यात आधी आम्ही लाईनमध्ये थांबलो आणि देवाचे दर्शन घेतले. इथे ते दशावतारी पण होते, त्यांचं पण असं मेकअप वगैरे सगळं चालू होतं. त्यांचं नाटक खूप उशिरा होतं, त्यामुळे आम्हाला ते बघायचं होतं, बट एवढ्या लेटपर्यंत कोण थांबणार, म्हणून मग आम्ही देवाचे दर्शन घेतले. आतमध्ये जाऊन खूप प्रसन्न वाटत होतं. फक्त गर्दी भरपूर होती, त्याच्यामुळे पटपट असं दर्शन घेऊन बाहेर पडावं लागलं.
दर्शन वगैरे घेतलं आणि आम्ही बाहेर आलो आणि थोडंसं जत्रा वगैरे फिरलो. इथे भरपूर दुकानं वगैरे होती, थोडीशी काहीतरी खरेदी केली. त्यानंतर तिथे लहान मुलांसाठी असं ट्रॅम्पोलिन वगैरे होतं, मग तिकडे गेलो. विहानला आणि तनूला थोडंसं मिकी माऊसवर वगैरे बसायचं होतं, मग ते बसलं. पहिले सगळ्यात आधी विहान बाईकवर बसला. त्याला थोडं गरगरल्यासारखं झालं होतं वाटतं, म्हणून तो मग लगेच उतरला आणि मग तो मिकी माऊसमध्ये जायचं असं म्हणत होता, पण तो गेलाच नाही. आणि हा लगेच उतरल्यामुळे ही ज्यांची बाईक होती त्यांनी तर आमच्याकडनं पैसेही घेतले नाही. आम्ही त्यांना पैसे देत होतो पण ते घ्यायलाच तयार नाही. ते म्हणाले की तो बसलाच नाही. 2च मिनटं तो बसला आणि लगेच तो उतरला. त्यानंतर हे बघा, मिकी माऊसवर पण खूप गर्दी होती, त्यामुळे मग विहान तर जायलाच तयार नाही होता, कारण ते खूपच हलत होतं, कारण मुलंही भरपूर होती आतमध्ये. मग तनू गेली आणि तनू थोडा वेळ खेळून आली आणि त्यानंतर मग आम्ही मस्तपैकी थोडीशी जत्रा फिरलो. आणि मग हे बघा काय भांडीकुंडी, हे बघून तर मला म्हणजे लहानपणीचीच आठवण आली. मला असं वाटत होतं ही सगळीच भांडी घेऊन जायचं. मस्त छोटे क्यूट क्यूट फ्रीज मशीन्स, तरी मी त्यांच्याकडे 3 वस्तू घेतल्या. त्या मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटला दाखवणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अजिबात स्किप करू नका. त्यानंतर मग विहानी मस्तपैकी अशी कार राईड घेतली, थोडीशी शॉपिंग केली आणि आम्ही डायरेक्ट घरी आलो. घरी येऊन आम्ही डायरेक्ट झोपून दिलं आणि नेक्स्ट डे सकाळी उठून मस्तपैकी बॉनफायरच्या समोर बसलो, कारण का भरपूरच थंडी होती आणि मस्त पक्ष्यांची किलबिलाट वगैरे सुरू होती. खूप छान वाटत होतं, नेचरच्या कुशीत असल्यासारखं फील होत होतं. हे बघा, मी असं मस्तपैकी माझे हातपाय शेकवत बसली होती आणि आमचे गप्पाही सुरू होते. खरोखर खूप रिलॅक्स आणि फ्रेश असं वाटत होतं. आजूबाजूला पसरलेला हिरवळ, थंडगार हवा, पक्ष्यांचा आवाज आणि तो शांतपणा, मन एकदम हलकं आणि प्रसन्न झालं होतं. असतात की नाही काही ठिकाण असे जिथे शब्द नकोच, फक्त अनुभवायचा तो म्हणजे निसर्ग. ही बघा, फुलं तर किती छान दिसत होती, मस्तच वाटत होतं भरपूर. आणि त्यानंतर मग इथे नाश्ता काय आहे ते बघण्यासाठी मी घरात गेली. वाह दीदी, दीदी वाह दीदी. मग मावशी तर बनवत होती मिसळ आणि बाकी सगळे तिला कटिंग वगैरे करण्यासाठी मदत करत होते. आमचं तर तिथे काहीच काम नाही होतं, म्हणून आम्ही ठरवलं की आम्ही पापडीवर जाऊन यायचं. तर आम्ही पापडीवर जाण्यासाठी निघालो. चला तर मग तुम्हाला दाखवते इथली पापडी. हे बघा, इथे असा कचरा करून ठेवला होता. लोकांनी इथे येऊन कचरा करू नये, कृपया तुम्ही डस्टबिनचा वापर करा किंवा तो कचरा तुम्ही तुमच्यासोबत घेऊन जावा, कारण निसर्ग जपणं ही आपलीच जबाबदारी आहे. हे बघा, आता आम्ही असं पापडीवर पोचलो, तर आम्ही खाली उतरणार आहोत पाण्यात. पाणीही खूप थंडगार होतं एकदम. हे बघा, पाणीही किती क्लिअर आहे ते बघा, म्हणजे पाण्यातली तुम्हाला प्रत्येक गोष्ट, बारीक बारीक दगडसुद्धा त्यातला दिसत होता. इतकं क्लिअर पाणी होतं आणि इतकं थंडगार होतं, खूपच छान वाटत होतं. त्यानंतर तिथे आम्ही थोडा वेळ घालवला आणि मग आम्ही निघालो घरी येण्यासाठी. येताना आम्हाला तिथे ट्रॅक्टर दिसला आणि विहानला ट्रॅक्टरमध्ये बसण्याची खूप इच्छा होती, म्हणून त्यालाही तिथे 2 मिनटं बसवलं, त्याचे फोटोज वगैरे काढले आणि मग चालत चालत घरी येत होतो. हे बघा, जवळपास म्हणजे 5 मिनटाच्या अंतरावरच आहे मामाच्या घराकडून पापडी. हे बघा, मस्तपैकी असे चालत विहान पप्पांच्या खांद्यावर बसला होता, त्याला खूप मजा येत होती. आणि मग आम्ही आलो घरी. घरी येऊन डायरेक्ट नाश्ता करायला बसलो. मस्तपैकी मिसळ तयार झाली होती. ही बघा, गरम गरम मिसळ सगळ्यांना दिली आणि आता मीही नाश्ता करत होती. त्यानंतर आम्ही परत गेलो खाली शेतात. आम्ही जेव्हा पण इथे येतो ना मामाकडे, तेव्हा मी आलो की नुसते फिरतच असतो इकडे तिकडे, मस्तपैकी शेतात वगैरे जातो. आता आम्ही इथे वाड्याकडे आलो होतो. विहानला हम्मा बघायचे होते आणि हम्माच्या पाठीवर बसायचं होतं आणि तो प्रयत्न करत होता हम्माच्या पाठीवर बसायचा, पण हम्माने काही त्याला बसायला दिलंच नाही. मग त्यांनी हम्माला हात लावून त्यातच समाधान मानून घेतलं. हे बघा, हम्मा पण किती आहेत बघा, त्यांना पण फोटो काढण्यात वाटतं खूप इंटरेस्ट होता. सगळे असे जवळजवळ येत होते, माझा पण फोटो काढ, माझा पण फोटो काढ. मग तेही छान अशा पोजेस देत होते आणि त्यांनाही मी व्हिडिओमध्ये कॅप्चर केलं. आणि नंतर आम्ही गेलो हे मावळिंग बघण्यासाठी. ह्याची रेसिपी मी लवकरच अपलोड करणार आहे.
हे मी एक काढून घेऊन आली आहे आणि त्यानंतर आम्ही घरी येऊन मी जो केक करून घेऊन आली होती तो कट केला. हॅप्पी न्यू इयर आहे म्हणून आम्ही हॅप्पी न्यू इयर असं म्हणत होतो. मग आम्ही केक वगैरे खाल्ला, सगळ्यांना तो खूप आवडला आणि थोडा वेळ बसलो, जेवण वगैरे केलं. हे बघा इथे आम्ही दरवाजात पुढे बसलो होतो. रस्त्यालाच लागून घर असल्यामुळे येणाऱ्या सगळ्या गाड्या दिसत होत्या. उसाचा ट्रॅक्टर चालला आहे बघा. त्यानंतर जेवण वगैरे झालं, थोडा वेळ आराम केला आणि आम्ही घरी परतण्यासाठी निघालो. येताना आम्हाला थोडं शेणखत वगैरे हवं होतं आमच्या झाडांसाठी, तेही घेतलं. गाडीत ते भरलं आणि मार्गशीर्ष असल्यामुळे मामीने आमची ओटी वगैरे पण भरली. तो सगळा प्रोग्राम झाला. मग बाप्पाला नमस्कार केला, सगळ्यांना नमस्कार केला आणि आम्ही घरी येण्यासाठी निघालो. तर मग माझा हा आंबोलीमधला मामागावचा व्लॉग बनवताना मला तर खूप मज्जा आली. निसर्गाच्या अगदी जवळ अनुभव होता. तेथील शांतता, हिरवळ आणि गावची साधी सुंदर वाइब्स तुमच्यापर्यंत पोचली असतील अशी आशा आहे. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचं मत माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि हो, जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की मी जत्रेत त्या भांडीकुंडीच्या शॉपमध्ये काय घेतलं आहे हे तुम्हाला मी व्हिडिओच्या एंडमध्ये दाखवणार आहे. तर थँक्यू, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात त्यासाठी. आणि आता मी काय घेतलं आहे ते दाखवते. हे बघा, या आहेत त्या 3 वस्तू. किती क्यूट आहेत ना. इस्त्री, हा विस्कर आणि सँडविच मेकर. मला तर म्हणजे सगळंच घेऊ असं वाटत होतं, पण ह्या 3 वस्तू मी घेतल्या होत्या. चला तर मग भेटूया एका नवीन व्लॉगसोबत. स्टे ट्यून, स्टे हॅपी.